कशी आहेस मैत्रिणी? तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंकची मी चित्राली. आज काहीतरी हटके करूया असं नेहमीच म्हणते. असाच हटके प्रवास करत आपण पोचलोय पुण्यात आणि खास निमित्त आहे भरजरीचं. कळलं असेलच, तुमची आमची लाडकी जी अभिनेत्री आहे अक्षया देवधर हिने एक नवीन प्रवास सुरू केला आहे. काहीतरी गोड बातमी दिली आणि ती म्हणजे भरजरी ह्या साड्यांचा ब्रँड तिने लॉन्च केला आहे. आणि त्या भरजरीचं जे लॉन्च आहे ते पुण्यात अगदी दिमाखदार पद्धतीत पार पडतं आहे आणि त्यासाठी आपण आलेलो आहोत. तिला भेटणार आहोत, त्या दालनाची एक खास झलक बघणार आहोत आणि नाम म्हणजे निधी, अक्षया, माधुरी या तिघी मैत्रिणींना भेटून त्याबद्दल अधिक जाणून घेऊया. चल पाहूया. फायनली वुमेन ऑफ द मोमेंट माझ्यासोबत आहे. खूप दगदग चालू आहे, खूप लोक भेटले आहेत. सो पहिला तर खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स अक्षया. भरजरी लॉन्च झालेला आहे आणि गेले अनेक दिवस काय नेमकी गोड बातमी आहे, काय मस्त बातमी आहे हे बघत होतो आणि फायनली खूप छान दिसतेस. सो आता अक्षयाच्या हवाले करतेय मी हा कॅमेरा. आम्हाला तो तुझ्या या भरजरी दालनाची छोटीशी सफर करूयात आणि नंतर नाम मधल्या दोघींना भेटणार आहोत. चला. येस. सो आज आपण भरजरी दालनाला भेट देत आहे सगळेजण आणि आज आमचं दालन हे सगळ्यांसाठी ओपन झालेलं आहे. 7 तारखेपासून आता पुढे असंख्य काळासाठी हे साड्यांचं दुकान तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे. आपल्याकडे लो रेंज टू हाय रेंज सगळ्या पद्धतीच्या साड्या अवेलेबल आहेत. सो आमचा प्रयत्न असा होता ना की बरेचदा काय होतं, एका ठिकाणी गेल्यानंतर खूप पर्टिक्युलर साड्या मिळतात. बरोबर. म्हणजे काही ठिकाणी फक्त हँडलूम्स मिळतात, काही दुकानं खूप दिसायलाच मोठी असतात की काही प्रकारची लोक तिथे जायलाच मागत नाहीत की नको इथे महागच असतील साड्या. तर हे सगळं मला थोडं ब्रेक करायचं होतं की इकडे तुम्हाला यायलाही सोपं वाटेल, आपलंसं वाटेल आणि मुळात तुम्हाला तुमच्या रेटच्या सगळ्या साड्या बघायला मिळतील. सो बेसिक रेंज काय स्टार्टिंग? बेसिक रेंज आपली 1500 पासून सुरू होते आणि 60-70 हजारापर्यंतच्या आपल्याकडे साड्या आहेत. येस. आम्हाला ते 1,00,000-1.5 लाखापर्यंत अपग्रेड करायचंय, पण हळूहळू आम्ही ते अपग्रेड करू. नक्कीच. सो आपण बघूया. येस. चला. बेसिकली हा आपण सगळा वेटिंग एरिया ठेवतोय. इकडे आपलं रिसेप्शन आहे आणि इकडे वेटिंग एरिया आपण डिझाईन केलाय. सो इंटिरियर मध्ये मोस्टली माझं असं म्हणणं होतं बरेचदा की मराठमोळं थोडंसं वाटावं. पुण्यात आलोय तर थोडं मराठीपणा जपायचं असं एक आमच्या तिघींचं एकमत झाल्यानंतर आम्ही सगळीकडेच तुला दिसेल थोडासा जास्तीत जास्त महाराष्ट्रीयन टच देण्याचा प्रयत्न केलाय, पण तरी सुद्धा त्यात कसं मॉडर्न दाखवता येईल असा विचार करून सगळं केलेलं आहे. तुझा फोटो तिकडे फारच भारी दिसतोय आणि भरजरीला शोभणारा असा फोटो आहे. सो तूच त्याचं फेस झाले हे सुद्धा आम्हाला आता त्यातल्या त्यात कळतंय. येस. सो तो फोटो तिकडे येण्यामागे काय कोणाचं डोकं होतं? असं डोकं नव्हतं कोणाचं, परंतु ती आल्यानंतर आपल्या साड्या थोड्याशा डिस्प्ले व्हाव्यात यासाठी आम्ही जे फोटोशूट केलं त्यातला वन ऑफ द फोटो इथे लावलाय आणि दुसरा आपण ब्रँडिंगसाठी बाहेर लावलाय. ओके. म्हणजे भरजरी नावाच्या शेजारी गोल्डन साडीतला माझा फोटो आहे. सो त्या निमित्तानं आमच्याकडे काय पद्धतीच्या साड्या आहेत हे डिस्प्ले व्हावं एवढ्यासाठी हा फोटो आहे. तर हे थोडं साऊथ इंडियन कलेक्शनचा फोटो आहे हा आणि बाहेर जो आहे तो टिपिकल महाराष्ट्रीयन परंतु चंदेरी पैठणी असं मिक्सचर असलेला फोटो आहे. सो वेटिंग एरिया ठेवलेला आहे आणि त्यानंतर दुकान सुरू होतं. सो हा जो सगळा सेक्शन तुम्हाला दिसतोय तो सेक्शन आपला 6 ते 7 हजाराच्या खालचा सेक्शन आहे. सो इकडे तुम्हाला ऑलमोस्ट कॉटनची सगळी व्हरायटी मिळेल आणि इकडे थोडं सिल्क बेस मध्ये असणार मिक्स सिल्क आपण म्हणतो किंवा कॉटन सिल्क, रॉ सिल्क हे सगळे मिक्स प्रकार आहेत सेमी सिल्कचे, ते इकडे आपल्याला उपलब्ध आहेत आणि इकडे सगळं कॉटनचं आहे. आणि आमचं मुळात आयडिया हीच होती की 2 सेक्शन असावेत, एक प्रीमियम असावा आणि एक डेली वेअर साठी, ऑफिस वेअर साठी, पार्टी वेअर साठी, नॉर्मल रेग्युलर बायकांना ज्या साड्या लागतात त्या साड्यांसाठी म्हणून हा डेस्क ठेवलाय आणि तिकडे आपण ज्या प्रीमियम सेक्शन आहे तिकडे आपण नॉर्मल इंडियन सिटिंग अरेंजमेंट ठेवली आहे. राईट. हा बैठक आरसा फारच कमाल आहे आणि ते म्हणजे लक्षवेधी ठरतंय सगळं इथे. तर तिकडे जाऊयात आणि तो आरसा ऍक्च्युली पाहूयात.
बघू शकता तुम्ही तिकडे हो. फोटो सेशन चालूच आहे, कारण तो आरसाच इतका भारी आहे की फोटोज आर मस्ट. इकडे एक सेटिंग आहे जे आमचं प्रीमियम रॉयल चेअरचं सेटिंग आहे. ऍक्च्युली हे फोटोशूटसाठी ठेवलं, कारण का बरेचदा कसं होतं ब्राईड्स येतात आणि ब्राईड्सना ट्रायल हवी असते, ब्राईड्सना काहीतरी वेगळं कुठेतरी फोटो काढायचा असतो. तर हा एक कॉर्नर आणि तिकडे समोर एक कॉर्नर आहे, तो आपण बघूया. Yes. तर हे दोन्ही कॉर्नर हे फोटोसाठी स्पेशल ठेवलेत. Yes. आणि So, ह्याच्यात आमचाही स्वार्थ आहे की Please do the आम्हाला honors. ओ या शुअर. येस, तुमचा स्वार्थ काय आहे? आमचा स्वार्थ असा आहे की बरेचदा मला फोटोशूट करायचे असतात साड्यांची तर ती मी या सेक्शन मध्ये करू शकते. हा आमचा स्वार्थ. त्यामुळे भरजरीची मॅक्झिमम शूट्स तुला इथली दिसते. राईट. मागे स्वामींचा एक छान फोटो आहे आणि तो तुम्ही तिघींनीही अनवील केला होता आणि तो अनवील करताना तुमचे जे रिॲक्शन होते त्याच्यातून कळत होतात की तुम्ही तिघी त्या फोटोशी किंवा या सगळ्या गोष्टीशी किती कनेक्टेड हा, आहात. म्हणजे एक गोष्ट आमच्यात खूप कॉमन निघाली ते म्हणजे स्वामी समर्थ. आणि असं वाटतं की देवानीच मार्ग निर्माण करून दिला. सो मला असं वाटतं की तिघींच्याही मनात जे होतं ते स्वामींनी ओळखून आम्ही तिघी स्वामी मार्गातल्या असल्या कारणाने ते आमच्याकडनं झालं असं वाटतंय. त्यामुळे स्वप्न पूर्ण करायला स्वामींनी खूप मदत केली. वा. सो आता आपण जाऊयात आणि ह्या नाम मधल्या ज्यात बाकी दोघी जणी आहेत त्यांना भेटणार आहोत. Yes. आणि मग जी आपली सफर आहे ती कंटिन्यू करू, बिकॉज आपला आरसा राहिलाय, Yeah. काही अजून पार्ट्स राहिलेत. सो त्या दोघींना भेटूयात, त्यांच्याशी गप्पा मारूयात आणि पुढे तुमचा कसा प्रवास राहणार आहे जाणून घेऊयात. Yes, चला. sure. तर अक्षयशी बोलता बोलता बरंच काही कळलेलं आहे, पण नाम मधल्या ज्या दोघी होत्या एन आणि एम त्यांना भेटायचं होतं. सो निधी, अक्षया, माधुरी म्हणून नाम असं झालेलं आहे. सो तुम्हाला तर खूप छान छान दिसतात आणि साड्या सुद्धा छान आजच्या दिवसासाठी ठरवून घेतलेल्या आहेत. So, या साड्या कशा ठरल्या? नाही, आमची थीम अशी होती की पूजेला आम्ही तिघी पैठण्या नेसलो होतो. सो आज काहीतरी वेगळं करावं, जरा छान एक वेगळी स्टेट किंवा वेगळा पॅटर्न रिप्रेझेंट करावा, म्हणून आज आम्ही बनारसी ऑप्ट केलंय. सो माधुरी आहे आणि त्यांच्याशी बोलणं फार, म्हणजे निधी ला आपण ओळखतो, मी स्वतः ओळखते, अक्षयशी पण माधुरीला मी पहिल्यांदा भेटते आहे. तर कसं काय हे जुळून आलं, नाम कसं काय तुमच्या तिघींचं जुळून आलं, कधी ठरलं की भरजरी काहीतरी सुरू करायचं, नाव कसं ठरलं आणि साड्याच का? अक्षयाशी ओळख पहिल्यापासून होती, शूट्स करत होतो आम्ही. मी मेकअप आर्टिस्ट आहे ॲज अ प्रोफेशन. आणि अक्षयाला विचारलं होतं मी, माझ्या डोक्यात आधी आयडिया आली होती की साड्यांचा बिझनेस करूयात म्हणून. सो अक्षयाला विचारलं की आपण करूयात का, आणि ॲज अ फ्रेंड असल्यामुळे असं ते कम्युनिकेशन झालं तिघींमध्ये आणि मग ते ठरलं की आपण तिघी करूयात म्हणून. आणि तिघींचं वर्कआउट झालंय ते फायनली. साड्या कशा सोर्स होतात, म्हणजे मला असं कळलंय की बऱ्याच ठिकाणून बऱ्याच साड्या इथे आलेल्या आहेत आणि आज त्या अर्ध्या तर सोल्ड आउट झालेल्या आहेत. पण त्याला किती दिवसांची मेहनत होती, बिकॉज हे आता दिसतंय ते छान असं फुलून आलंय, पण त्याच्या मागे आय एम शुअर बरेच रात्रींची मेहनत, दिवसांचं ट्रॅव्हलिंग, हे सगळं असेल. सो ते कसं राहिलं? बापरे, सध्या तर ह्या दोघी जणी जास्त, मी पुण्यात भोसरीला राहते, या इथे असल्यामुळे यांचं दिवस रात्र जागणं चालू होतं सध्या. आणि गेले आम्ही 7-8 महिने झाले याच्यावर वर्कआउट करतोय. जानेवारीमध्ये आम्हाला आयडिया आली होती की हे आपण वर्कआउट करूयात. जागा शोधण्यामध्ये आम्हाला जास्त टाइम गेला, की आम्हाला एकदम असं छान लोकेशन हवं होतं की येस, ह्या लोकेशनला टाकू शकतो. आणि मेन असं होतं की कॉम्प्रोमाइज नाही करायचं. म्हणजे एखादी जागा अवेलेबल आहे म्हणून नको घ्यायला, किंवा ज्या पद्धतीची आहे तशी नको घ्यायला. आपल्याला आपल्या पद्धतीची जागा मिळतेय का, किंवा आपल्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स फुलफिल होत आहेत का, तरच सुरू करू. सो हे करेपर्यंत खूप महिने गेले आणि मग फायनली आम्हाला हवी तशी जागा, हवं तसं त्याच्यामध्ये इंटिरियर बसू शकणार आहे का, या सगळ्या गोष्टी मॅनेज होत होत आता फायनली ते ओपन झालंय. भरजरी हे नाव कधी आणि कसं ठरलं? ऍक्च्युली आम्ही खूप नावं काढली, म्हणजे खूप नावं खूप काढली. म्हणजे खूप, त्याला खूपला काही अर्थ नाहीये, आणि आम्ही इतकी असं एकदा नावं. बसलो होतो आणि नावांची अशी लिस्ट काढत होतो, तेव्हा अशी माधुरी म्हणली की काहीतरी भरजरी, असं रॅन्डम भरजरी. नाही, ती असं आणि म्हणली आम्ही तिघी की वेगवेगळी भरजरी ठरवली. साड्या हव्यात. तर म्हटलं आपलं नावच भरजरी हवं, आपण इतके दिवस शोधतोय, पण तेच नाव आम्हाला असं तिघींनाही खूप आवडलं. म्हणजे असं झालं, रिसर्च करून नावांच्या लिस्ट खूप काढल्या, पण हे रॅन्डम बोललोय आणि त्याच्यातून तो वर्ड कॅच Catch खूप झाला. random catch झालं. पण जरी आम्ही ठेवूयात. लिस्टिंग करून सुद्धा
ते काही नाही हा, झालं, हा. वेगळंच काहीतरी झालं. बोलला व्हायचं तुम्हाला. असतं, योग जुळून Correct, यायचे yes. असतात, ते जुळून आलेले बरोबर. आहे. त्याचसोबत साड्या कशा सोर्स झाल्या, बिकॉज जसं मी म्हणाले तसं बरीच व्हरायटी दिसते. अगदी 1,500 पासून तू म्हणाले हो. स्टार्ट होतात, पण त्यातही 1,500 मध्ये सुद्धा बरीच व्हरायटी आहे. कॉटन आहे, लेहरिया आहे, विचारू नका. सो हे कसं सोर्स झालं? सोर्स पेक्षा सुद्धा ना आमच्याकडे काय पद्धतीची व्हरायटी असावी यावर आम्ही आधी रिसर्च केला होता बरेच महिने. तर त्यानुसार आम्ही ज्या ज्या सेक्टर्स मधल्या साड्या प्रसिद्ध आहेत त्या सेक्टर्स मधून आम्ही साड्या आणल्या. म्हणजे जसं की नाशिक, येवला, गुजरात, साऊथचं सगळं कलेक्शन, चंदेरी, मग चंदेर गावात असं सगळं जाऊन ते कलेक्शन आम्ही घेतलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जनरल दुकानात गेल्यानंतर साड्या दाखवतात तशा साड्या आमच्याकडे नाही मिळणार, कारण आम्ही लिटरली एक एक पीस हँडपिक्ड आहे. काढलेला निवडून आहे. काही साड्या बनवून एक्सक्लुझिव्हली घेतलेल्या आहेत. जे साऊथ इंडियन कलेक्शन आपल्याकडे खूप कमाल आहे. टिश्यू पैठणी म्हणून एक नवीन कलेक्शन आहे, जे आता आम्ही फोटोज पण आउट केले अक्षयाचे. सो तेही एक वेगळ्या प्रकारचं पॅटर्न आहे, जो खूप कमी ठिकाणी अवेलेबल आहे. सो खूप एक्सक्लुझिव्ह आणि हँडपिक्ड गोष्टी आपण ठेवलेल्या आहेत. सो आल्यावरती कोणती साडी आवडणार नाही हे हार्डली होईल, की कोणती घेऊ आणि किती घेऊ हा प्रश्न पडला पाहिजे, कोणती नको हा प्रश्न नाही आला आणि हे पाहिजे. फक्त एक्सक्लुसिव्ह कलेक्शन साठी नाही सांगते मी, म्हणजे हाय रेंज साठी नाही सांगते. नॉर्मल Yes. रेंजच्या सुद्धा साड्या आम्ही अगदी ह्या कलेक्शनचे 5-5 पीस आहेत आमच्याकडे, अशा उचलून आणलेल्या साड्या आहेत. त्यामुळे असं आमच्याकडे पूर्ण 100 साड्या आहेत या पद्धतीच्या असं बिलकुल नाहीये. आमच्याकडे खूप पॅटर्न्स आहेत Yes. आणि ते सगळे हँडपिक्ड आहेत. आणि खूप अफोर्डेबल असतील ते, हा. असं नाहीये की त्याचे काही रेंज आहे म्हणून. सो बेसिकली आमच्या तिघींचा एका नोटवरती येण्याचं रिझन हेच होतं की आपल्याला अफोर्डेबल साडीज अवेलेबल करायच्या आहेत फॉर मिडल क्लास अँड हायर मिडल क्लास पीपल, आणि त्याचा लुकही प्रीमियम असला पाहिजे. म्हणजे जे नाही अफोर्ड करू शकत 1.5-2 लाखाच्या साडीज, पण त्या साडीज आणि ते डिझाईन्स आपण प्रोव्हाइड करू, जे खूप थोड्या- छान. हा, म्हणजे कमी रेंजच्या कापडामध्ये आपण ते कसं प्रोव्हाइड करू शकतो ह्यावर जास्त भर आहे आमचा. विविंग साड्यांची अनेकदा त्या ठिकाणी होती. पुढे जाऊन असा प्लॅन आहे का की आपण स्वतः वीव करावं? बिकॉज तुझं साडी जेव्हा लग्नातली होती ती तू स्वतः जाऊन वीव केलेली आहे. तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला की तेव्हापासून लोक विविंग स्वतः जाऊन करणं पसंत करायला लागले. चंद्रकळा होती ती आणि चंद्रकळा मिळत नाही, त्यामुळे Yes. सो असे काही प्रकार जे लोप पावत चालले, जे आता चंद्रकळा असेल, अजून काही काळ्या पैठणी तेवढ्या मिळत नाही, yes. अशा सगळ्या प्रकार, त्यांचा काही विचार आहे का की ते जोपासायचं या सगळ्यातून? विचार अर्थातच आहे, परंतु अजून तिथपर्यंत आम्ही गेलेलो नाही आहोत. त्यामुळे आता आम्ही अवेलेबल गोष्टींमध्ये आपण काय प्रोव्हाइड करू शकतो यावर जास्त भर दिलाय. पण डेफिनेटली हँडलूम्स तर सगळ्यांचंच पहिलं प्रेम असतं, त्यामुळे हँडलूम्सवर भर आहे. इथेही तुम्हाला हँडलूम्सचं खूप कलेक्शन मिळेल, पण विविंग किंवा आम्ही विव करून देऊ का, घेऊ का यावर विचार व्हायचा. पण आता तू म्हणल्यावर आम्ही नक्की विचार करू. पुणेच का, म्हणजे आय एम शुअर तुम्ही पुण्यातले आहात म्हणून, पण शक्यतो एखादा बिझनेस सुरू केला की लोकांच्या डोक्यात पहिला मुंबई आहे किंवा मुंबईमधलं काम बरंच चालतं, त्यामुळे मुंबई हे असं. मग पुणेच का? कधी ठरलं की नाही पुण्यातच करायचं? ऍक्च्युली यावर विचारही नाही झाला. असं हो, म्हणजे आम्ही होतोच चालू पुण्याचे. करायचं तर पुण्यातच करायचं. आता एका मुंबईकराचा प्रश्न होता आणि तोडीस तोड त्याला उत्तर दिलं की नाही, नाही. हा प्रश्न आमच्या आम्हाला तिघींचं हार्डकोर प्रेम आहे पुणे. म्हणजे मी रत्नागिरीची आहे, अक्षया तर इथलीच आहे, बॉर्न अँड ब्रॉटअप. माधुरी तिचं वेगळं गाव आहे, पण आम्ही एकत्र बिझनेस केलाय किंवा ओळख झाली ती पुण्यातच झाली. आणि आम्हाला तिघींनाही पुणे खूप आवडतं. म्हणजे अक्षया तर पेटकर आहे प्रॉपर, ती सदाशिव पेठेत राहिलीये, वाढलीये, त्यामुळे तिला तर मी म्हणूच शकत नाही की आता तुला. आणि हा तिच्या नवऱ्यालाही आता पुण्यात आणलंय आणि आता शॉपही पुण्यात आणलंय. सो आमच्यासाठी हा प्रश्न कधीच आम्ही डिस्कस पण नाही केलं हे की पुण्यातच करायचंय का की कुठे दुसरीकडे. नाही, पुणेच. पुणे. पण नक्कीच आमच्या फर्दर ब्रांचेस तुला Yes. एखाद्या ब्रँडचं कव्हरेज करायला मला आवडेल. Definitely. माझ्यातल्या मुंबईकराला आवडेल. Yes. Actually, खूप लोक तात्काळी आहेत त्यांना भेटायचं, त्यामुळे आपण त्यांना पटपट फ्री करणार आहोत. पण समजा प्रत्येकीला जर एकच साडी आयुष्यभर निवडायची असेल की नाही हीच साडी नेसायची आयुष्यभर, तो कोणता प्रकार असेल? मला पैठणी आवडेल. अक्षया? साऊथ. मला खूप आवडते चंदेरी. मला साऊथ इंडियन टिश्यू कोणतीही साडी. आज यानिमित्त अनेक स्त्रिया ना रोजगार मिळतोय. म्हणजे तुमच्याकडे ज्या कामाला आहेत त्या सगळ्या स्त्रिया आहेत हे मला कळलेलं आहे.
सो हे कधी ठरलं की अनेकदा असं होतात की बऱ्याच साड्यांच्या दुकानात पुरुष दिसतात, त्यात काही वावगं आहे असं मी म्हणत नाही, पण एक 3 स्त्रिया एकत्र येतात, साडीसारखा एक प्रकार जो स्त्रियांच्या अतिशय जवळचा आहे हृदयाच्या, आणि तिथे स्त्रियांना रोजगार मिळतो. सो हे सगळं कसं जुळून आलं? हे जुळून आलं असं नाही म्हणणार, पण आम्हाला असं हवं होतं की जे आमच्या इथे काम करतायत पेक्षा जे आम्हाला मदत करतायत पुढे जायला, तर त्यांचा 100% त्याच्यामध्ये असलं पाहिजे. सो तो मुलगा असो मुलगी असो, असं काही आम्ही स्पेसिफिकली मुलीच हव्यात किंवा मुलगेच हवेत असं कधीच नाही केलं. पण आमचे विचार जुळले, आम्हाला वाटलं की त्या खूप छान आम्हाला ग्रो करायला मदत करू शकतील. त्यांनी आम्हाला समजून घेतलं, आम्ही त्यांना समजून घेतलं, आणि ते चालू झालं. आणि आता अजून भरपूर स्टाफ वाढवायचा आहे, अजून भरपूर जागा वाढवायच्या आहेत. सो आम्हाला सगळेच हवेत असं काही नाही आहे, पण आम्हाला सगळेच हवेत. पण येस, एक बायकांमध्ये एक पॉवर असते, असते ती एक शक्ती असते जी प्रत्येक वेळी दिसते तिघींमधूनही. म्हणजे आता तिचंही खूप हेक्टिक चालू असतं शेड्यूल, हिचं तर कंटिन्युअस शूट वगैरे चालू असतं, माझा एक वेगळा बिझनेस आहे, माझं काही ना काही चालू असतं. पण तरीही त्यातूनही वेळात वेळ काढून आम्ही इथे रोज येतोय. गेले 2-3 महिने भेटतोय, एक शेड्यूल ॲडजस्ट करून. शूट्सवरती व्हिडिओ कॉल्स चालू आहेत कंटिन्यू. म्हणजे ती तर मागच्या महिन्यात शूट करत होती, सेटवरनं 1-2 मिनटं मिळाली, लगेच व्हिडिओ कॉल केला, बोललं, डिस्कस केलं. सो हे होतंय. सो तो रिस्पेक्ट आणि ते प्रेम तिघींचं एकामेकाबद्दल आहे, म्हणूनच इथे आलोय. आणि ते कुठेतरी मुलींमध्ये जास्त असतं असं मला वाटतं, की मुलांचं जाऊ दे, आता चल जाऊ दे, नाही फोन उचलत त्यांना आपण डिसिजन घेऊ. आमचं असं कधीच नाही झालं, आम्ही मिळून डिसिजन्स घेतलेत आणि ते लकीली सगळे एका पेजवरती लँड झालेत. सो ते एक आहे. असंच राहू देत आणि असंच छान तिघी एकत्र राहा, आणि नामची ही भरजरी जी झेप आहे याची अजून वाढत जाओ, ती पुढे पुढे जात जाओ. मुंबईला भेटो लवकरच. जाता जाता आज तुमच्यातली प्रत्येक स्त्री काही ना काही करते. तू तुझ्या करिअरमध्ये असेल तर तुझा तिथे बसलेल्या अनेकींना प्रेरणा तुमच्याकडून मिळणार आहे की आपलं करिअर सांभाळताना अनेकदा काही करायचं राहून जातं, अनेकदा बरीच मोठी एक चौकट असते जी मोडायची राहून जाते. त्यांना जाता जाता काय सांगा? सांगणार काही नाही, पण मला असं वाटतं सगळ्यांच्याच मनात काही ना काहीतरी करायचंय असं असतं, पण ते मनातच राहिलं तर नाही चालणार. तुम्हाला कुठेतरी ते बाहेर काढावं लागेल. बाहेर काढलं तर त्याला 100 वाटा मिळतील, तुम्हाला 100 वाटा मिळवून देणारे मिळतील, परंतु ते तुमच्या मनात ठेवू नका. कुणाजवळ तरी नक्की सांगा की मला काय करायचंय, तर तुम्हाला नक्की मार्ग मिळणार तुमच्या पद्धतीने. नक्की साडी खूप सुंदर आणि खूप छान वेगळी आणि त्यातून बरंच घेण्यासारखं आहे. सो येस, थँक्यू वन्स अगेन निधी, अक्षया आणि माधुरी. असंच छान छान काम करत राहा, छान छान सुंदर सुंदर साड्या घेऊन या आणि पुन्हा पुन्हा भेटूच. थँक्यू सो मच. जाता जाता अक्षयाला पुन्हा मध्ये भेटणार आहोत आणि त्यांच्या साड्यांचं फक्त एक कलेक्शनची झलक आपण तिच्याकडून पाहणार आहोत. So ते आपण करणार आहोत, तिला थोडं फ्री करतोय, पण थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सो हे आपलं पैठण्यांचं कलेक्शन आहे आणि आपल्याकडे विविध पद्धतीच्या पैठणी आहेत. बेसिकली आपल्याकडे बेसिक पैठणीपासून ब्रॉकेड पैठणी, ट्रिपल मुनिया, लाइनिंग पैठणी आणि पेस्टल कलरमध्ये पैठणी अवेलेबल आहेत. आणि 15,000 पासून आपल्याकडे रेंज चालू आहे. आणि ही ब्रोकेड पैठणी आहे. सो खूप सुंदर युनिक असा पीस आहे आमच्याकडे. सो आपली ही सगळी रेग्युलर रेंज आहे, म्हणजे डेली वेअर, ऑफिस वेअर कलेक्शन इकडे बघायला मिळेल. हा सेक्शन पूर्ण कॉटनचा आहे आणि हा सगळा जो सेक्शन आहे तो मिक्स सिल्क बेस जो असतो त्यामध्ये मिळेल. आज तू स्वतः साडी लोकांना भेटताना सुद्धा लोक सो एवढे कीन होते की तू स्वतः तिथे उभी, तुझी आई होती. सो हे सगळं ठरलं होतं आधी? नाही गर्दी खूप झाल्यामुळे ते द्यावं लागलं की खूप जण इंटरेस्टेड होते. बट वी आर हॅपी अबाउट इट. आम्हाला आवडतंय हे, आम्हाला आवडत होतं म्हणूनच हे केलंय सगळं, त्यामुळे आवडतंय. सो येस, आपली स्टार्टिंग रेंज 1000 अँड अबाव आहेत. अगदी आपल्याकडे सिम्पल छान ऑफिसवेअर साडीज अवेलेबल आहेत. ही लखनवी प्रिंट साडी आहे. ह्या प्रकारामध्ये आपल्याकडे व्हरायटी अवेलेबल आहे वेगळ्या वेगळ्या प्रिंट्सची आणि वर्कची. त्यानंतर ही डिजिटल प्रिंट पूर्णपणे साडी आहे. सो यामध्येही मल्टिपल प्रिंट्स अवेलेबल आहेत साडीचे. खूप सुंदर ऑफिस वेअर मुलींना हलक्या
खूपच आणि फील पण खूप छान येस एक्झॅक्टली प्रीमियम फील देणाऱ्या बट ॲट द सेम टाइम अफोर्डेबल अशा साड्या आहेत या. त्यानंतर ही वर्क साडी आहे, ही अक्षयाची फेवरेट आहे. हो, ते मला खूप आवडली. त्याच्यावर मिनिमम प्रिंट आहे आणि असा त्याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे. आता हे सगळे सिल्कचे पॅटर्न सुरू झाले. हे मिक्स सिल्क आहे आणि याच्यामध्ये खूप सारे कलर होते. ह्याची काय रेंज आहे? या सगळ्याचीच रेंज अराउंड 2000 खालती वरती. आमच्याकडे भरपूर कलेक्शन आहे काळ्यांचं. आम्ही पैठणीमध्ये पण आहे, व्हाईट मध्ये पण आहे, ब्लॅक मध्ये पण आहे. खूप रिच लुक देणारी आहेत ह्या सगळ्या साड्या. जसं मी म्हणलं की हँडपिक्ड आहेत प्रत्येक गोष्ट, की आपल्याला आवडतीये का बाबा, की मुली पण घालतील का, आणि मग आपल्या आई बाबा म्हणजे आई बहिणी घालतील का, असे पॅटर्न सगळे सिलेक्ट केलेले आहेत. सो इकडे आता आपले एक्सक्लुझिव्ह कलेक्शन्स तुम्हाला बघायला मिळतील. इकडे पैठण्या आणि बनारसी पॅटर्न्स आहेत आणि इकडचं सेक्शन पूर्ण साऊथ इंडियनचा प्रीमियम कलेक्शन इथे बघायला मिळेल तुम्हाला. आणि ऑफकोर्स ज्या आरशाबद्दल मी बोलत होते तुम्हाला, तो हा आरसा. प्रत्येक नवरीचं स्वप्न असतं की आपली साडी खूप छान हँडपिक्ड असावी. तर तिला ती साडी कशी दिसतेय किंवा कुणालाही आपल्याला साडी कशी दिसतेय, आपण थोडंसं सेलिब्रिटी फील घेऊ शकतो का नाही, त्याच्यासाठी ही आरशाची सोय आम्ही केली होती की इकडे थोडंसं प्रदर्शन सगळ्यांना समोर आपण करू शकतो की मला साडी कशी दिसते हे तुम्ही समोरून मला सांगा. सो सगळ्यांना तिथे येऊन खूप स्पेशल वाटणार आहे. तर आमच्या भरजरी दालनाला तुम्ही नक्की भेट द्या पुण्यात, गुडलक चौकात, रेमंड्सच्या वरती.